स्वस्ति श्री गणेशाय नमः। स्वस्ति श्री गणेशाय नमः। स्वस्ति श्री गणेशाय नमः। ओम नमो भगवते वासुदेवाय। त्यांना भगवान त्यांनी भेटलेला आहे। भगवंताच्या पत्नीने त्यांनी पुरुषित भर्तकी व्रत धारण केलं होतं। ते व्रत अशा पद्धतीने सोडलेलं आहे। देवाचा मुख पती दूर गावाला गेल्यानंतर पत्नीने व्रतस्थ राहावं, तिने शृंगार करू नये, तिने गोडधोड करून खाऊ नये, तिने समारंभात जाऊ नये, असे काही नियम असतात। म्हणून ते नियम त्यांनी अशा पद्धतीने त्यांनी पाळले होते। ते व्रत अशा पद्धतीने सोडलं। देव तिथे आनंदात आहेत। अर्जुन सुद्धा 6 महिने तिथे राहिला, परत त्यांनी आपल्या स्थानावरती आला। मध्यंतरी बरेच प्रसंग आहेत। आता पांडवांच्या जीवनामध्ये त्यांनी फार आनंदाचा क्षण आला होता। काय क्षण होता? ज्या उत्तरेच्या गर्भावर ब्रह्मास्त्राचा प्रयोग झाला होता, ती उत्तर आता प्रसूत झाली होती आणि त्या उत्तरेला पुत्र प्राप्त झाला होता। पांडवांना नातू झाला होता, अभिमन्यूला पुत्र झाला होता। सर्वजण त्यांनी आनंद विभोर आहेत। पांडव त्यांनी दान धर्म करत आहेत। गोदान, भूदान, सुवर्णदान, वस्त्रदान, अनेक प्रकारचं दान धर्म त्यांनी पांडव करू लागले। दान धर्म करता येतो प्रजातीर्थ कालामध्ये। हे प्रजातीर्थ काल काय आहे? जोपर्यंत बाळाची नाळ गळून पडत नाही ना, तोपर्यंत दान धर्म करता येतो। त्याच्यानंतर वृद्धी पाळावी लागते, महत्वाची गोष्ट आहे। पण जोपर्यंत त्याची नाळ पडत नाही तोपर्यंत दान धर्म केलेला चालतो। पांडव दान धर्म करू लागले। मुलगा असा विलक्षण जन्माला आला की जो जन्माल्याबरोबर रडलाच नाही। रडत तर नव्हता, पण सगळ्या लोकांकडे मोठे मोठे डोळे करून पाहत होता, जणू काय माणसाची परीक्षाच करतोय। ब्राह्मणांना बोलावलं, त्याची जन्मपत्रिका दाखवली। ब्राह्मणाने त्याचं फार विशेषत्व सांगितलं। त्याचं नाव ठेवण्यात आलं विष्णुरात। विष्णुरात का बरं? विष्णू परमात्म्याने ज्याचं संरक्षण गर्भात केलं होतं असा विष्णुरात। पण आणखी त्याला टोपण नाव पडलं काय? तो सर्वांकडे त्यांनी पाहतोय डोळे मोठे मोठे करून, जणू माणसाची परीक्षा करतोय आणि माणसात शोधतोय। कोणाला शोधतोय? तो विचार करत होता, माझ्यावर त्यांनी काहीतरी प्रयोग झाला होता, मला कोणी मारण्याचा प्रयत्न करत होतं। ज्यावेळेला त्यांनी ब्रह्मास्त्र मला मारायला आलं होतं, त्यावेळेला मला सोडवण्याकरिता जो आला होता तो या सगळ्या लोकांमध्ये कुठे दिसतोय का? म्हणजे तो माणसामध्ये देव शोधत होता, माणसाची परीक्षा करत होता। म्हणून त्याचं नाव अजून एक ठेवण्यात आलं, त्याचं नाव आहे परीक्षिती। ही कथा राजा परीक्षिती करता सांगितलेली आहे आणि आपण परीक्षिती होण्याची गरज आहे। कसं व्हायचं परीक्षिती? जो माणसामध्ये देवाला शोधतो आहे तोच खरा परीक्षिती आहे आणि कथा त्याच्याकरताच आहे। महत्वाची गोष्ट आहे। हा संदेश जर सगळ्यांच्या पोटात घुसला आणि सगळ्यांनी स्वीकारला तर आनंदाचं जीवन होऊन जाईल। अवघी आनंदाची सृष्टी झाली। सगळ्या माणसात जर देव दिसायला लागला तर लोक भांडण कशाला करतील? लोक त्यांनी अशा पद्धतीने एकमेकाचा द्वेष मत्सर कशाला करतील? काहीच त्यांनी वाईट वागणार नाही। सगळ्यांमध्ये देव त्यांनी पाहायला भेटेल। ही परीक्षित नावाची वृत्ती आहे। पण परीक्षित हा मोठा दिव्य असणारा पुत्र प्राप्त झाला। त्याचं वर्णन करून सांगितलं, हा त्यांनी रामासारखा सत्य प्रतिज्ञ असेल, सिंहासारखा पराक्रमी असेल, पृथ्वीसारखा तितिक्षु असेल, शंकरासारखा दयाळू असेल, रंतीदेवासारखा उदार असेल, कर्णासारखा दानशूर असेल, ययातीसारखा धर्मनिष्ठ असेल, इक्ष्वाकुसारखा महामानव असेल, अर्जुनासारखा त्यांनी धनुर्धर असेल, असे अनेक त्यांनी त्याचे विशेषण सांगितले। तो लहानचा मोठा होऊ लागला। म्हणतात भगवान पुन्हा एकदा पांडवांच्या राज्यात आले होते राजसूय यज्ञाच्या वेळेला। ते आल्यानंतर त्यांनी महाराज हा परीक्षित थोडा त्यांनी मोठा झाला होता ना, याने लांबूनच देवाला पाहिलं अशीच देवाच्या अंगावर झेप घेतली महाराज। लोक म्हणले कसं काय असं झालं असेल? याचा त्याचा परिचय नाही, ओळख नाही, कशी काय? लोकांना काय माहिती, आईच्या पोटात असल्यापासूनची जी ओळख आहे त्याला दिसला, तो लगेच ओळखला। भगवंताची भेट परीक्षिताला झाली होती। अजून काही पोटकथा सांगितल्या जातात ज्या भागवतात नाहीत, पण पोटकथा आहेत। म्हणतात बरेच ऋषीमुनी एकत्र जमले होते आणि हा परीक्षित त्यांनी दोऱ्याचा साप करून खेळत होता। साप म्हणून दोरीचा साप तयार केला होता आणि त्या ऋषीमुनींमध्ये दुर्वासा ऋषी बसले होते, राजसूय यज्ञाला आले होते। खेळता खेळता तो साप दोरीचा घेतला आणि दुर्वासाच्या अंगावर टाकून दिला। असे दुर्वासा डचकले। आता खरं तर दुर्वासा भगवान शंकराचा अवतार आहे, साप पाहून कशाला डचकायचं, पण डचकले। आणि डचकल्याबरोबर रागावून शाप देऊन टाकला, मूर्खा
मला सापाची भीती दाखवतोस, जा मी तुला शाप देतो, साप चावून मरशील. आता तिथं शाप प्राप्त झाला होता. पण लोक म्हणले, अरे दुर्वासा, याला शाप त्याला शाप, सगळ्या दुनियाला शाप देतो, एखाद्याला तरी निदान लेकरांना तरी सोडत जा. मग उशाप दिला. म्हणले जरी याला त्यांनी सर्पदंश होऊन मृत्यू प्राप्त होणार असला तरी त्याच्या मृत्यूची बातमी त्याला 7 दिवस आधी कळेल. हा उशापही दिला होता. तोच परीक्षित आहे. इकडे त्यांनी भगवान भक्तांचं संरक्षण करतोय. राजस्व यज्ञ पूर्ण झाला. परत भगवान त्यांनी निघून गेले. आता त्यांनी विदुर काका जे तीर्थयात्रा करण्याकरिता गेले होते ते हस्तिनापुरात आले आणि आल्यानंतर त्यांनी धृतराष्ट्राला भेटू लागले. धृतराष्ट्र हा विदुर काकांचा भाऊ आहे. त्याची 100 मुलं मारले गेले म्हणून त्यांनी त्याची सांत्वना अशा पद्धतीने करू लागले. त्यांना आपली व्यथा सांगितली. मग सांगितलं, जिस घर में आदर भाव नाही उस घर में जाना ना चाहिए. ज्या घरामध्ये आदर भाव नसेल त्या घरात कधीच जायचं नाही. महत्वाचा मुद्दा सांगतो, तुम्ही ऐकतात ना सर्वजण. विनाकारण कोणाच्या घरामध्ये जायचं नाही. जिथं आदरभाव तुमचा त्यांनी केला जाणार नाही अशा घरी कोणी जायचं नाही. जदपि प्रभु पितु मित्र गुरु गेहा जायहु बिनु बोलाहु न संदेहा तदपि विरोध मान जहा कोई तहा गए कल्याण न होई. तिथे गेल्यानंतर कल्याण होणार नाही. महत्वाची गोष्ट आहे. म्हणून त्यांनी किती प्रेमाचा असेल आणि तिथे जाऊन जर अपमान होणार असेल तर जायचं नाही. महत्वाचा मुद्दा आहे. म्हणून त्यांनी तू इथे राहतोस धृतराष्ट्रा, पण त्यांनी तुझा अपमान करतायत. हे सगळं भीम तुझा अपमान करतोय, तुला खायला देतोय, दुर्योधनाचं मांस खा म्हणतोय, दुःशासनाचं रक्त पी म्हणतोय. कशाला राहतोस इथे, चल माझ्या बरोबर. पण रात्रीतून त्यांनी महाराज विदुर काका धृतराष्ट्र आणि गांधारीला घेऊन निघून गेले. धर्मराज धर्मच आहे, धर्मात्माच आहे. चुलता चुलतीची सुद्धा सेवा करत होता आई वडिलांसारखी. महत्वाची गोष्ट आहे. म्हणून अशा पद्धतीनं नमस्कार करायला सकाळीच त्यांनी जात होता. गेला नमस्कार करायला, पण ते सापडलेच नाहीत. संजय एकटाच बसला होता. संजय त्यांचा सेवक आहे. संजयाने सांगितलं मला माहित नाही कुठे गेले. रडू लागला धर्मराज. इतक्यात नारदजी महाराज आले. नारदांनी समजून सांगितलं, रडू नकोस, मला स्पष्ट दिसतंय सप्तस्रोत गंगा वाहती आहे. त्या गंगेच्या काठावर पर्णकुटी तयार करून त्यांनी विदुर काका धृतराष्ट्र आणि गांधारीला घेऊन त्यांनी वास्तव्य करणार आहेत. धृतराष्ट्र पर्णकुटीमध्ये त्यांनी राहतोय. वनाला वनवा लागणार आहे आजपासून 5व्या दिवशी. त्या वनव्यामध्ये ती पर्णकुटी जळून भस्म होणार आहे. त्याच्यात धृतराष्ट्र आणि गांधारी त्यांना मृत्यू येणार आहे. पण भगवंताचं स्मरण करता करता शरीर सोडणार आहेत. त्यांना परमगती प्राप्त होईल. जसं टीव्हीवर चित्र दिसावं असं स्पष्ट त्यांनी नारदजी महाराज धर्मराजाला सांगत होते. धर्माला नारदांच्या शब्दावर विश्वास बसला. बराच कालावधी आता गेलेला आहे. पांडवांचं राज्य त्यांनी फार सुंदर अशा पद्धतीने चाललेलं आहे. तुम्ही ऐकतात ना सर्वजण. महत्वाचा मुद्दा सांगताय. हे बघा, एखाद्याच्या कृपेने जर आपल्या जीवनामध्ये समाधान आलं असेल तर जीवनात समाधान आल्यानंतर ज्याच्या कृपेने ते आलेलं आहे त्याला कधीच विसरत जाऊ नये. एखाद्या व्यक्तीमुळे जर आपल्याला चांगले दिवस आले असतील, आपल्या जीवनामध्ये चांगला प्रसंग त्यांनी आला असेल तर ज्याच्यामुळे आपल्या जीवनामध्ये चांगले दिवस आलेले आहेत त्याला कधी विसरायचं नाही. माणसं उन्मत्त होतात आणि विसरून जातात महाराज. म्हणून ज्याने तुम्हाला 100 रुपयाची मदत केली असेल कठीण प्रसंगामध्ये त्याला सुद्धा विसरू नका. महत्वाची गोष्ट आहे. एखाद्याने तुमच्यावर काही उपकार करून ठेवले असतील जन्मभर त्यांचे उपकार विसरू नका. ते कायमस्वरूपी आपल्या अंतःकरणामध्ये ठेवा. महत्वाची गोष्ट आहे. याला धर्म म्हणायचं. नाहीतर माणसं उन्मत्त होतात आणि कृतज्ञ होतात. ही कृतज्ञता काही कामाची नाही महाराज. म्हणून त्यांनी कोण कोणाला काय देईल सांगता येत नाही. आम्हाला लहानपणी एक धडा होता शाळेत. मला वाटतं इंग्रजीत होता की काय ते आता आठवत नाही. पण एक त्यांनी उंदीर होता, उंदीर, आणि तो त्या सिंहाच्या अंगावर त्यांनी खेळत होता. पंजाब मारल्याबरोबर उंदीर त्यांनी धरला. तो उंदीर विनवणी करायला लागला, म्हणला मला मारू नका. म्हणे का बरं? कधीतरी तुमच्या कामाला येईन म्हणला. हा म्हणला तू काय माझ्या कामाला येशील? म्हणला येईन मला एका दिवशी कामाला. म्हणले चल जाऊ दे, सोडून दिलं त्याला. सोडलं. एक दिवशी शिकारी आला आणि त्यानं जाळ्यात त्यांनी सिंहाला अशा पद्धतीने अडकून टाकलं. मग काय करायचं? उंदीर तिथंच होता महाराज. उंदरानं बरोबर जाळं कुरतडलं आणि सिंहाला मोकळं केलं. छोटासा उंदीर सुद्धा कामाला येऊ शकतो. कोण कोणाच्या कामाला येईल सांगता येत नाही. म्हणून कोणी जरी आपल्या कामाला आले असेल तरी त्यांनी महाराज त्याला विसरू नका. महत्वाची गोष्ट आहे. आता जगाचा मालक आहे. यानं त्यांनी पांडवांना एवढं सांभाळलेलं आहे. पांडव त्यांनी कृतज्ञ नाहीत. पांडवांच्या जवळ कृतज्ञता आहे. पांडव म्हणले ज्याच्यामुळे चांगले दिवस आले त्याला विसरायचं नाही. अर्जुना जा. आणि जाऊन त्यांनी
देवाचं काय चाललंय जरा पाहू नये म्हणून अर्जुन देवाचं काय चाललं पाहायला गेला होता. तोपर्यंत देवाने सगळी कामं आटोपली होती. आता निजधामाला त्यांनी जाण्याची तयारी होती. 8 महिने अर्जुन तिकडेच राहिला होता. 8 महिने झाले होते अर्जुनाला जाऊन. देवानं अर्जुनाला सांगितलं, हे बघ आता मी निजधामाला जाणार आहे. जेवढ्या पत्नी माझ्याबरोबर त्यांनी अंतर्धान होतील म्हणजे गुप्त होतील तेवढ्या त्यांनी होतील. जेवढ्या शिल्लक राहतील माझ्या पत्नी त्या 16,108 पत्नींपैकी जेवढ्या शिल्लक राहतील त्या सगळ्या बरोबर घे आणि हस्तिनापुराला जा आणि त्यांचं संरक्षण कर. अर्जुन म्हणला ठीक आहे. भगवान निजधामाला गेले. अर्जुनानं भगवंताच्या पत्नी त्यांनी बरोबर घेतल्या आणि हस्तिनापुराला येण्याकरिता निघाला. इकडे धर्मराजाला त्यांनी अपशकून होऊ लागले. घरातून बाहेर पडलं की सगळ्यात आधी गाढव जाताना दिसू लागलं. कुत्र्यांच्या बिवळण्याचा आवाज येऊ लागला. पालींच्या चुकचुकण्याचा आवाज येऊ लागला. वाईट वाटायला लागलं अंतकरणात. अर्जुन अजून येत नाही, काय झालं असेल, काय येत नाही. अर्जुन आल्याची बातमी कळाली. पण हा अर्जुन रस्त्याने येता येता काय झालं, काही चोरांनी अर्जुनावर आक्रमण केलं आणि आक्रमण करून देवाच्या ज्या पत्नी आहेत त्या सगळ्या पळून नेल्या महाराज. आता अर्जुन असा समर्थ आहे की जो त्याने भगवान शंकराला सुद्धा हरवू शकतो. आता त्या अर्जुनाला त्याने हरवलं, सामान्य चोराने हरवलं. तुम्ही ऐकतात ना सर्वजण? महत्वाचा मुद्दा सांगतो, ऐकलंच पाहिजे, गरजेची गोष्ट सांगतोय. समय समय बलवान है नहीं पुरुष बलवान, काबे अर्जुन लुटियो वही धनुष्य वही बाण. प्रत्येक माणसाचा एक काळ असतो. प्रत्येक माणसाचा एक काळ असतो आणि त्या काळातच त्याने महाराज त्याची प्रतिभा दिसत असते. महत्वाची गोष्ट आहे. एकदा का त्याचा काळ निघून गेला ना की मग त्याने जे फार त्याच्या समोर मुजरा करत होते ते सुद्धा रामराम घालीत नाहीत. महत्वाची गोष्ट आहे. काळ असतो प्रत्येकाचा काळ. म्हणून त्याने आपला काळ आपण जपून ठेवायचा आहे. आपला काळ आपण सांभाळायचा आहे. कधी जातो हा काळ माहिती आहे तुम्हाला? ज्या दिवशी तुमच्या जीवनामध्ये फुगीरपणा येतो त्या दिवशी, ज्या दिवशी उन्मत्त तुम्ही व्हाल त्या दिवशी, ज्या दिवशी पदाचा, प्रतिष्ठेचा, संपत्तीचा, वैभवाचा, मानाचा उन्माद तुमच्या जवळ येईल त्या दिवशी तुमचा काळ निघून जाईल आणि मग मात्र त्यांनी कोणी रामराम सुद्धा घालणार नाही अशी अवस्था असते. म्हणून त्यांनी सावधान. माझं म्हणणं पटतंय ना तुम्हाला? पण महत्वाचा मुद्दा सांगतो. असं पाहायला मिळतं समाजात. फार गुरुमी काय कामाची नसते, फार फुगीरपणा काय कामाचं नसतो. अरे फार पैशावाले जगात आहेत, फार संपत्तीवाले आहेत आणि फार वैभववाले आहेत लोक जगात. फार त्यांनी श्रीमंत लोक आहेत. पण फार श्रीमंती आले असले तर माज यायचं काय कारण आहे? लीनता असावी, नम्रता असावी. अरे संपत्ती आणि लीनता या दोन गोष्टी जर एकत्र असतील तर त्याला भगवंताची विभूती समजतात. महत्वाची गोष्ट आहे. म्हणून त्यांनी या दोन गोष्टी एकत्र असणं फार महत्वाची गोष्ट आहे. उन्माद त्यांनी होऊ नये. अर्जुनाचा काळ होता महाराज, भगवान त्यांनी होता आणि भगवंताच्या मुळेच त्यांनी अर्जुन एवढा समर्थ होता. पण त्याचा काळ निघून गेला. देव निजधामाला गेला. अर्जुनाची शक्ती क्षीण झाली. मग सामान्य चोरांनी अर्जुनावर आक्रमण केलं, देवाच्या बायका पळून नेल्या. असं पण होणार नाही. कारण देव असा त्यांनी स्वतःच्या पत्नी कोणाच्या पण स्वाधीन करणार नाही. महत्वाची गोष्ट आहे. त्याचं कारण असं आहे, देव स्वतःच चोरांच्या रूप धारण करून आला, अर्जुनावर आक्रमण केलं. अर्जुनाला देवाशिवाय दुसरं कोणी हरू शकत नाही. म्हणून चोरांच्या रूपात देव आला आणि देवानंच आक्रमण केलं. अर्जुन हरला आणि स्वतःच्या पत्नी देवानंच त्यांनी अशा पद्धतीनं आपल्या बरोबर नेल्या. महत्वाची गोष्ट आहे. तुम्ही ऐकतात ना सर्वजण? प्रत्येकाच्या परमार्थामध्ये काही भाव असला पाहिजे. आमच्या परमार्थातला भाव आम्ही ठरवलेला भाव आहे. जगाचा मालक आहे हा परमात्मा, जगतपती. पती म्हणजे पालनहार, पालन करणारा. आम्ही त्याने भगवंताला आमचा पती समजतो आहोत आणि कपाळाला कुंकू लावतो. तुम्ही बघा, लांबून दिसत असेल आमच्या कपाळाचं कुंकू. तो आमचा मालक आहे. आम्ही त्याला मालक समजलेला आहे. आम्ही त्याला मालक समजतो आहोत, फक्त समजतो आहोत, मानतो आहोत. भावना आमच्या पोटातली तरी आम्हाला तळ हाताच्या फोडासारखा सांभाळतोय. तरी तळ हाताच्या फोडासारखा सांभाळतोय. ज्यांच्या बरोबर खरोखरचं लग्न केलं त्यांना काय करीत असेल? महत्वाची गोष्ट आहे. म्हणून त्यांना चोरांच्या हातात देणार नाही. तो स्वतःच चोरांच्या रूपात आला आणि स्वतःच्या पत्नी घेऊन गेला. हे त्यातलं वर्म आहे. महत्वाचा विचार तुमच्या समोर सांगतोय. अर्जुन हताश झाला, रडू लागला. रडत रडतच घरी आला. धर्मराजाला बातमी कळाली. धर्मराजानं अर्जुन घरात यायची सुद्धा वाट पाहिली नाही. धर्मराज स्वतःच बाहेर आला आणि बाहेर येऊन त्यांनी महाराज अर्जुनाला विचारलं, अर्जुना एवढा उशीर का झाला सांग, कुठे होतास एवढा वेळ? देवाच्या घरचे सगळे तर बरे आहेत ना? देव तर खुशाल आहे ना? फार प्रश्न विचारला सुरुवात केली. प्रश्नांचा डोंगरच आहे अख्खा अध्याय महाराज प्रश्नांचा.
भागवत तुम्ही वाचा बारकाईनं, मग कळेल तुम्हाला. आता हे भागवत ऐकता आहात ना तुम्ही सगळेजण. हे सगळं भागवत आम्ही सांगत नाही तुमच्या समोर, हे फक्त काडीनं औषध लावतो आहोत. महत्वाची गोष्ट आहे. भागवत फार मोठा आहे हो, त्यात एक एक प्रसंग फार बारीक आहे, ते घरी बसून वाचलंच पाहिजे. महत्वाची गोष्ट आहे. पण छोटे छोटे प्रसंग त्याने 2-3 तासात किती माणूस भागवत सांगणार आहे. हा, म्हणून 3 तासात सांगण्यासारखे भागवत नाही. ज्याला भागवताविषयीची ओढ निर्माण झाली असेल, ज्याला त्याच्याविषयीचा रस अंतकरणात निर्माण झाला असेल, त्यानं त्यांनी गोरखपूर प्रकाशनाचं, गीता प्रेस गोरखपूर, त्या प्रकाशनाचं एक मराठी अर्थ असणारं भागवत आपल्या घरी घेऊन यावं. फार तर फार 200-400 रुपये त्याची किंमत असेल. 400 रुपये कुठे जात नाही. तो साधा शेंबूर नाकाला आला की दवाखान्यात जावं लागतं आणि 400-500 लगेच जातात. महत्वाची गोष्ट आहे. ग्रंथ आपल्या घरात आणावा आणि वेळ मिळेल असा त्यांनी थोडा थोडा वाचावा. महत्वाची गोष्ट आहे. सगळे एकखटी नाही वाचलं तरी चालेल, पण भागवत जर तुम्हाला कळावं असं वाटत असेल तर पूर्ण वाचा. मग ते वाचल्यावर तुम्ही म्हणाल काय बाबा लोक आहे ते एवढं सांगतात, असं आपाप होईल महाराज ते. हो पडतं, पण त्यानं वाचताना समजून घ्यावं की बाबा 3 तासात सांगेल तरी काय काय, त्याला मस्त सगळं सांगावं वाटतं, मला मस्त सगळं सांगावं वाटतं, पण 10 वाजल्यावर तुम्ही परत किलकिला डोळ्याने माझ्याकडे पाहता, असं होतं ना महाराज. असू द्या. पण अर्जुन त्याने व्याकुळ झाला होता. धर्मराज त्याला प्रश्न विचारत होता, काही बोलत नाही. म्हणून धर्मानं त्याला असं धरलं, गदगदून हलवला. रे बोल ना, काहीच का बोलत नाहीस. हाताची घडी घातली होती, जमिनीकडे पाहत होता, पायाच्या अंगठ्यानं जमिनीची माती उकरीत होता, बोलता येणार ना काही. मग त्याने आवर्जून विचारल्यानंतर त्याने अर्जुनाच्या मुखातून शब्द बाहेर पडले, देवा दादा काय सांगू, वंचितो हम महाराज बंध हरिणा बंधू रूपिना. वंचित झालो आपण, जगाचा मालक जगाला त्यांनी सोडून निघून गेला, जगाचा निरोप त्यानं घेतलेला आहे. असं कळाल्याबरोबर त्यांनी महाराज सर्वजण व्याकुळ झाले. सगळेजण जमा झाले होते धर्मराजाचा आरडाओरडा ऐकून. कुंती दरवाजाच्या मागे उभी होती, सगळेजण ऐकत होते. अर्जुनाच्या मुखातले शब्द ऐकल्यावर धाडकन काहीतरी पडल्याचा आवाज झाला. सर्वजण पाहतात काय पडलं. पाहतात तर काय, दरवाजाच्या मागे उभी असणारी कुंती, तिनं देव निघून गेला हे शब्द ऐकल्याबरोबर स्वतःचे प्राण त्याच जागेवर सोडून दिले. महाराज भाग्यवान आहे मोठी कुंती. रामायणामध्ये दशरथ महाराज राम राम कही राम राम कही राम राम कही राम 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 6 वेळेला राम म्हणून दशरथानं रामाच्या वियोगात प्राण सोडले. आणि कुंतीने त्यांनी महाराज भगवान निघून गेले हे शब्द ऐकल्याबरोबर स्वतःचे प्राण सोडून दिले. पांडव व्याकुळ झाले, काय करावं, काही सूचना देव निघून गेलेला आहे. आता परीक्षित मोठा झाला होता. या परीक्षिताचा विवाह त्यांनी महाराज उत्तर राजाची कन्या इरावती हिच्या बरोबर करून दिला. परीक्षितीचा विवाह झाल्यानंतर त्यांनी परीक्षितीचा राज्याभिषेक पांडवांनी केला. राज्य परीक्षिताच्या ताब्यात देऊन टाकलं आणि आता संपूर्ण राज्य त्याच्या हातात देऊन ते स्वर्गारोहण करण्याकरिता निघाले. पांडव स्वर्गारोहण त्यांनी करण्याकरिता निघाले. बरीच लांबलचक कथा आहे. आधी द्रौपदी थांबली, तिला अखंड सौभाग्यवती भाऊ होता ना आशीर्वाद, म्हणून त्या पांडवांच्या आधी थांबली. नंतर नकुल सहदेव थांबले, मग अर्जुन थांबला, भीम थांबला. अर्जुन हे सगळेजण त्यांनी थांबले. त्यांचे शरीर इथंच पडले. धर्मराज एकटाच हे शरीर घेऊन स्वर्गात गेला आणि बाकीचे शरीर सोडून स्वर्गात जाऊन पोहोचले. असं आहे त्यांचं चरित्र. आता त्यांनी परीक्षित राज्य करू लागला. या परीक्षितानं कृपाचार्यांना आचार्य बनवून आणि अनेक प्रकारचे यज्ञ केले. अश्वमेध नावाचा यज्ञ केला. अश्व म्हणजे राष्ट्र आणि मेध म्हणजे उन्नती. राष्ट्राची उन्नती व्हावी म्हणून केलेला यज्ञ त्याला अश्वमेध यज्ञ म्हणतात. 2-4 प्रकारानं राष्ट्राची उन्नती त्यांनी व्हावी. धार्मिक उन्नती व्हावी, आर्थिक उन्नती व्हावी, सांस्कृतिक उन्नती व्हावी, सामाजिक उन्नती व्हावी. 4 प्रकारची उन्नती. आपल्या घरामध्ये स्वस्तिक लावत जा, त्याला 4 टोका असतात ना, आणि ते सोयीचं लावत जा, नाही तर उलटं लावतात काही लोक, उलटं होईल नाही तर घोटाळा. असं सोयीचं स्वस्तिक लावायचं. कशाकरिता स्वस्तिक असतं? उन्नतीचं प्रतीक आहे. महत्वाची गोष्ट आहे. जैन धर्मामध्ये स्वस्तिकाला फार महत्व दिलं जातं. ते स्वस्तिक असं त्यांनी सगळ्या अंगाने उन्नती प्राप्त करून देणार. धार्मिक उन्नती होते, सामाजिक उन्नती होते, आर्थिक उन्नती होते, सांस्कृतिक उन्नती होते. म्हणून त्यांनी एवढी उन्नती व्हावी समाजाची म्हणून त्याने यज्ञ केलेत राजा परीक्षितानं. असा त्यांनी यज्ञ करणारा राजा एक दिवशी मृगया करण्याच्या उद्देशानं त्यांनी वनात जातो. नाही तो चक्रवर्ती सम्राट व्हायचं होतं ना, म्हणून तर त्यांनी महाराज अशा पद्धतीनं वनात विचरण करत असताना एक विशेष असणारी गोष्ट त्याला पाहायला भेटली. आणि ती जर कोणती असेल
तरी काळा कभिन्न असणारा त्यागणी मनुष्य आहे, जो राजवेंडा आहे, त्याच्या मस्तकावर मुकुट आहे, आणि तो त्यागणी एका गाईला आणि बैलाला त्रास देतोय. त्यानं बैलाचे 3 पाय तोडलेले आहेत आणि एकच पाय बैलाचा शिल्लक राहिलेला आहे. तो बैल व्याकुळ झालेला आहे आणि त्याच्याजवळ त्यागणी गोमाता बसलेली आणि ती गाय त्या बैलाकडे पाहून रडती आहे. राजानं पाहिलं माझ्या राज्यात राहतोय आणि त्याने बैलाचे पाय तोडून टाकले, गोमातेला व्याकुळ करतोय, काय करावं. राजाने त्याला ललकारलं. दोघांचं गडगोड युद्ध झालं. युद्धामध्ये त्याने त्याला परास्त करून टाकलं आणि आता राजा परीक्षिताने त्याला मारून टाकायचं इतक्यात शरण आला, पाया पडू लागला. राजा मारू नकोस, मी तुला शरण आलो. राजा म्हणला कोण आहेस तू. त्याने स्वतःचा परिचय दिला. तो काळा कभिन्न त्याने उंच धिप्पाड मनुष्य म्हणू लागला, माझं नाव कली, मी कली आहे, हे माझं युग आहे. ज्या दिवशी श्रीकृष्ण परमात्मा या भूमंडलाला सोडून निघून गेला, मी त्याच दिवशी आलो. यदा मुकुंदो भगवान क्षाम त्यक्त्वा स्वपदं गतः तद्दिनात कलिरायात सर्व साधन बाधका. असा हा कली आहे, मी कली आहे म्हटलं, हे माझं युग आहे, माझं राज्य आहे, मला मारू नकोस, मी भगवंताच्या इच्छेने आलोय, मी भगवंताचा भक्त आहे, मी वैष्णव आहे. राजा म्हणला मग एवढा चांगला आहे का मारतोस त्या बैलाला. मारू नकोस, तो बैल सामान्य नव्हता, बैल म्हणजे धर्म, धर्मरूपी बैल आहे. आणि ती पृथ्वी म्हणजे गोमाता म्हणजे पृथ्वी आहे. धर्माला जर ग्लानी येऊ लागली की पृथ्वी रडू लागते, महत्वाची गोष्ट आहे. धर्माचे 3 पाय तोडून टाकले होते, 4 पाय असतात धर्माला. तपशौच दया सत्य इति पादा कृते कृतः. तप म्हणजे तपश्चर्या हा धर्माचा पाय आहे. कलियुगात त्यांनी कोणी तपश्चर्या करताना काय काय दिसत नाही, कारण त्यांनी कली त्या तपाला क्षीण करून टाकते. शौच, शौच म्हणजे सुचिरभतता, शुद्धता. मग तुम्हाला सूचना सांगितली ना की आतमध्ये त्यांनी येत असताना लघवी करून जर तुम्ही आलात तर हात धुवायचे, पाय धुवायचे, 4 वेळेला पाण्याने गुळणे करायची. ही सुचिरभतता आहे. शुद्ध राहायचं, निर्मळ त्यांनी राहायला शिकायचं. नाही तर फार घाणेरडे लोक असतात महाराज, कसे काय जगत असतील त्यांची त्यांना माहिती. घाण जगू नये माणसानं. ज्याला बाहेरूनच निर्मळ होता येत नाही ते आतून काय निर्मळ होतील. जे बाहेरूनच घाणेरडे आहेत, घाणेरडे पारमार्थिक माणसानं निदान त्यांनी सुचिरभूतच राहिलं पाहिजे. ती सुचिरभूतताच त्याच्या जीवनामध्ये पारमार्थिक उन्नती प्राप्त करून देऊ शकते. जयाचे आहिक धड नाही त्याची परत्र पुसशी काही. जे त्यांनी बाहेरून वागताना चांगलं वागत नाही त्याचं काय परत्र विचारतो, हे विचारायची काय गरज आहे. तो बाहेरूनच दिसतो कसा वागतो. सुचिरभूत राहायचं. दोन्ही हाताने जेवण करायचं नाही, दोन्ही हाताने, एका हाताने जेवायचं. एक हात जेवताना गहाणच ठेवायचं, एकाच हाताने जेवायचं. खरकटा हात दुसऱ्या भांड्याला लावायचाच नाही, सुचिरभूतता सांगतोय. संडासला गेल्यानंतर त्यांनी तिथून आलं की कोपरापर्यंत हात, गुडघ्यापर्यंत पाय धुतले पाहिजेत. उन्हाळा असला तर कमी पाणी वापरा, पण धुवाच महत्वाची गोष्ट आहे. 8 वेळेला पाण्याने गुळणी केली पाहिजे. मग लोकांच्या मनात तेही पुढे येतं, दुष्काळ पडला तुला काय सांगायला लागतंय, पाणी प्यायला भेटत नाही, हातपाय धुवायला सांगतो. म्हणून महत्वाचे मुद्दे तुमच्या समोर सांगतोय. लघवीला जाऊन आल्यानंतर मनगटापर्यंत हात धुवायचे, गोट्यापर्यंत पाय धुवायचे आणि 4 वेळेला पाण्याने गुळणा केलाच पाहिजे. महत्वाची गोष्ट आहे. काही 4-4 दिवस आंघोळ्याच करीत नाहीत, मग काय करायचं त्याचं. सुचिरभूतता फार महत्वाची असते. म्हणून सुचिरभूत शौच हे त्यांनी धर्माचा एक पाय आहे. तपशौच आणि दया, दया फार महत्वाची आहे. साधू संत त्यांनी साधू संत का आहेत, कारण त्याच्याजवळ दया आहे. भूतांची दया हे भांडवल संत, सगळ्यांची दया, त्यांच्या अंतःकरणात दया वास्तव्य करते, म्हणून तर ते संत आहेत. आपण का संत होत नाहीत त्याचं कारण आपल्या पोटात दयामायाच नाही. म्हणून दया हा धर्माचा पाय आहे. आणि महत्वाचा विचार सत्य, सत्य नावाचा पाय. हे बघा, तपश्चर्या मोडली जाईल, शुचिरभूतता मोडली जाईल, दयाळूपणा संपुष्टात येईल, पण सत्य कधी संपुष्टात येत नाही. सत्य ते सत्यच आहे, त्याला कोणीच मोडू शकत नाही. मग 3 पाय तोडले पण 1 पाय तसाच होता, सत्य. म्हणून राजाने त्यांनी कलीला बांधून टाकलं. बांधून टाकल्यानंतर तो व्याकुळ झाला. धर्माला त्याचे 4 पाय प्राप्त झाले आणि गोमाता म्हणजे पृथ्वी आनंदी झाली. जोपर्यंत राजा परीक्षित होता तोपर्यंत कलीचं काहीच चाललं नाही. कली व्याकुळ होऊन म्हणायला लागला, मग मला कुठेतरी राहायला जागा तरी द्या निदान. तुम्ही म्हणाल तिथे राहतो. 4 ठिकाणं त्याला दिले राहण्याकरिता. द्यूतपान श्रेयस्सूना यत्र धर्माश्चतुर्विधः.
4 ठिकाणं. द्यूत म्हणजे जुगार, जिथं जिथं जुगार खेळली जाते तिथं तिथं कली वास्तव्य करतो. पान म्हणजे मद्यपान, जिथं त्यांनी मदिरा म्हणजे दारू पिली जाते तिथं कली वास्तव्य करतो. स्त्री परस्त्री गमनाच्या ठिकाणी कली वास्तव्य करतो. आणि सुना म्हणजे हिंसा, हिंसेच्या ठिकाणी सुद्धा कली वास्तव्य करतो. या 4 ठिकाणी कली वास्तव्य करतो. कलीला 4 ठिकाणं दिले पण त्याला बरे वाटले नाही. तो मला अजून एखादं द्या ना. मग 5वं ठिकाण दिलं, सुवर्ण म्हणजे सोनं. सोन्याच्या ठिकाणी कली राहतो. पण म्हणच आहे बाजारात, सोनेवाले सोना नाही. म्हणून ज्याच्याकडे सोनं आहे त्याला झोप नाही. महत्वाची गोष्ट आहे. सोनं, सोन्यात कली राहतो. आता सांगायला बऱ्याच गोष्टी आहेत. भागवतामध्येच सांगितलंय. भगवंतानं भागवतात पण उद्धवाला विभूती सांगितल्या. तो म्हणला धातू नामस्मी कांचन, कांचन म्हणजे सोनं. मी धातूमध्ये सुवर्ण आहे, म्हणजे सोन्यामध्ये देव राहतो. हे भागवतानेच आपल्याला सांगितलं. आणि भागवतच म्हणतं सोन्यामध्ये कली राहतो. नेमकं कसं समजायचं तुम्ही अनेक वेळेला ऐकलंय. चला, जे कष्टानं घाम गाळून त्यांनी आणलेलं सोनं आहे ना त्याच्यात देव राहतो. आणि जे लुबाडून आणलेलं, जे चोरून आणलेलं, हिसकून आणलेलं सोनं आहे ना त्यापेक्षा हुंड्यात आणलेलं सोनं आहे ना त्याच्यात कली राहतो. हा कली त्यांनी सोन्यात राहतो. पण कोणत्या? हे असल्या सोन्यात राहतो महाराज. म्हणून हुंडा घेऊच नाही खरं पाहिलं तर. मग त्या हुंड्यात जर सोनं आलं तर ते राहत नाही, ते निघून जातं. आणि ते एकटं जात नाही, ते आपल्या सोन्यालाही घेऊन जातं. आपला सोन्या निघतो महाराज. महत्वाची गोष्ट आहे. तो म्हणतं जमत नाही. काय तोळे आणले असतील तेवढ्या तोळ्यावरच त्यांनी सुनबाई म्हणतात. उगाच नाही आले धुण्यान भांडे करण्याकरिता, सोनं घेऊन आले. मग त्यांनी बोलून देत नाहीत. त्या महत्वाची गोष्ट आहे. मग सगळा घोटाळा होऊन जातो. म्हणून त्यांनी लोकांचं सोनं त्याची अभिलाषा करू नये. अवघे पाप केले त्याने जेने सोने अभिलाषिले. म्हणून त्यांनी सोन्याची अभिलाषा वाईट आहे. म्हणून त्यांनी त्याच्यात कली राहतो. असे 5 ठिकाणं कलीला राहण्याकरिता दिले. कलीला राहायला जागा मिळाली. राजानं त्यांनी धर्माला समाधान प्राप्त करून दिलं. असाच असणारा हा राजा एक दिवशी वनामध्ये मुरगया करायला गेला होता. कौशिक नावाची नदी आहे. या नदीच्या गाठावर मुरगया करत होता. आणि त्याला फार तहान लागली होती. तहानेनं व्याकुळ झाला होता. पाणी पिण्याची अपेक्षा करत होता. नदीला पाणी वाहत होतं. मग जो चक्रवर्ती सम्राट असतो त्याने त्यांनी नदीचं वाहणारं पाणी पिऊ नये, दुष्काळ पडतो. पण कुठेतरी आश्रम असेल, आश्रमात जाऊन त्यांनी पाणी पिवा म्हणून आश्रम शोधत होता. एक आश्रम त्याला त्यांनी दिसला. तो शमीक ऋषींचा आश्रम होता. बाकीचं कोणी काही दिसलं नाही. आतमध्ये डोकावून त्यानं पाहिलं. शमीक ऋषी त्यांनी डोळे बंद करून त्यांनी भगवंताचं ध्यान. भगवंताच्या चिंतनामध्ये मस्त आहेत. ध्यान करता करता शमीक ऋषीनं त्यांनी समाधी लागली होती. राजा परीक्षित त्यांनी गेला. चला, महाराजांची समाधी लागलेली आहे. भगवत चिंतनामध्ये ते मस्त आहे. राजा त्याने गेलेला आहे. धनुष्य घेऊन आला. जे सुंदर पात्र होत आहेत ते दिलीप भाऊ खळदकर या ठिकाणी सुंदर पात्र सजवत आहेत. त्यांच्यासाठी एकदा जोरदार टाळी वाजवायची आहे. राजा परीक्षित शमीक ऋषींच्या आश्रमाच्या दरवाजात उभा आहे. त्याला तहान लागलेली आहे. काही प्रतिक्रिया दिसल्या नाहीत. त्याला वाटलं समाधी लागलेली आहे ना. ऐकलं नसेल. जरा मोठ्यानं म्हणलं, ओ महाराज, मी राजा परीक्षित, मला फार तहान लागली हो, थोडं पाणी प्यायला मिळेल का? तरी काही प्रतिक्रिया नाही. अजून मोठ्यानं, ओ महाराज, मी राजा परीक्षित, मला फार तहान लागली, थोडं पाणी प्यायला मिळेल का? तरी काही प्रतिक्रिया आल्या नाहीत. राजानं मनातल्या मनात विचार केला. म्हटला,
जर खरोखरची समाधी लागली असती तर एवढा आरडाओरडा झाल्यावर समाधी उतरली असते. ज्याला खरंच झोप लागलेली असते, थोडं काही वाजलं की तो जागा होतो. पण आरडाओरडा करून सुद्धा झोप मोडत नसेल की मग समजायचं यानं झोपेचं नाटक केलंय. तसा याला समाधी लागली असती तर हे जागे झाले असते. ज्या अर्थी मी एवढा मोठ्यानं बोलतो तरी जागे होत नाही, त्याचा अर्थ हे समाधीचं नाटक करतायत. माझ्या राज्यात राहतो, नाटक करतो, पाखंडी आहे, याला काहीतरी दंड दिला पाहिजे. तहान लागली होती, काय करावं, इकडे इकडे पाहायला सुरुवात केली राजानं. एक मेलेला सर्प त्यांनी जवळ पडलेला दिसला. त्याने तर्कसातून बाण त्यांनी काढलेला आहे. त्या बाणाच्या टोकावर त्यांनी तो सर्प घेतलेला आहे आणि आपल्या हातात त्या सर्पाला घेऊन शमीक ऋषींच्या गळ्यामध्ये त्यांनी तो सर्प टाकून दिलेला आहे. राजा रागवलेला होता, त्याने शमीक ऋषींच्या गळ्यात सर्प त्याने टाकलेला आहे. राजा निघून गेला. राजा निघून गेल्यानंतर बऱ्याच वेळानं शमीक ऋषींचा त्याने असणारा पुत्र, त्याचं नाव आहे शृंगी, तो त्याच्या मित्रांबरोबर खेळत त्याने अशा पद्धतीने आश्रमाच्या दिशेने आला. चला लवकर. शृंगी आलेला आहे. हा शृंगी त्याने आश्रमात प्रवेश करतो. त्याने आश्रमात प्रवेश केल्याबरोबर त्याने पाहिलं की माझ्या वडिलांच्या गळ्यामध्ये कोणीतरी मृतसर्प घातलेला आहे. ते पाहून शृंगी रागावला. घाईघाईनं त्याने तो सर्प त्याने गळ्यातला काढलेला आहे, बाजूला टाकून दिला आणि रागावून त्याने आविचारानं कमंडलूतलं पाणी आपल्या हातात घेतलं आणि शाप देऊन टाकला. इति लंघित मर्यादा तक्षक सप्तमे हनी दंशस्तिस्म कुलांगारम चोदितो मे तद्द्रोहम. ज्यानं कोणी माझ्या वडिलांच्या गळ्यामध्ये हा मृतसर्प घातला असेल, आजपासून 7व्या दिवशी तक्षक नावाचा सर्प त्याला दंश करेल. त्याचा असा शाप त्यांनी देऊन टाकलेला आहे. थोड्या वेळानं शमीक ऋषींची समाधी उत्थान झाली. ती जागे झाली. ते जागे झाल्यानंतर त्यांनी आश्रमातल्या विद्यार्थ्यांनी त्यांना सांगायला सुरुवात केली, गुरुजी, आज कोणीतरी आपल्या आश्रमात आलं होतं, त्याने तुमच्या गळ्यामध्ये मेलेला साप टाकला होता. हा शृंगी रागावला आणि रागावून यानं शाप देऊन टाकला. ज्यानं कोणी त्यांनी हा मृतसर्प माझ्या वडिलांच्या गळ्यात घातला असेल, त्याचा 7 दिवसात त्यांनी मृत्यू होईल. तक्षक सर्पाचा दंश होऊन मृत्यू होईल. शमीक ऋषींनी अंतर्ज्ञानानं पाहिलं कोण असेल आणि काही क्षणात त्यांना कळालं, अरे 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 अरे, हा तर राजा परीक्षित, धर्मात्मा असणारा राजा, प्रजेचं पुत्रवत पालन करणारा हा राजा, आणि याला शाप देऊन टाकला. शृंगीला असं वाटत होतं माझं कौतुक करतील, माझी प्रशंसा करतील, पण असं काही झालं नाही. उलट त्याला रागवले, म्हणले, मूर्खा, अरे शाप कोणाला दिलास? आपण वनामध्ये राहतो, निर्जन प्रांतात राहतो आहोत. आपला सांभाळ करणारा राजा, आपण सुखा समाधानात आहोत, त्याचं कारण तो राजाच आहे, आणि त्याला मरण्याचा शाप दिला. आता तुझा शाप खरा होणार आहे, त्याला कोणी टाळू शकत नाही. काहीतरी उपाय केला पाहिजे. म्हणून त्यांनी एका शिष्याला जवळ बोलावलं, गौरांग नावाचा शिष्य. सांगितलं, गौरांगा जा, राजा परीक्षितीला जाऊन सांग की तुझा मृत्यू 7 दिवसात होणार आहे. गौरांग घाईघाईनं जाण्याकरिता निघालेला आहे. राजा परीक्षित फार दूर गेला नव्हता. तो त्यांनी परीक्षित गड नावाच्या एका स्थानावर थांबला होता. गौरांग धावतच त्यांनी परीक्षितापर्यंत जाऊन पोहोचलेला आहे. आणि राजानं त्यांनी मस्तकावरचा मुकुट काढून ठेवला होता आणि शांत त्यांनी बसला होता. बसल्याबरोबर त्याच्या मनात विचारांचं चक्र फिरत होतं. काही क्षणात त्याला जाणीव झाली, अरे अरे काय करून आलो, माझे वाडवडील त्यांनी ब्राह्मणांचे भक्त आहेत आणि मी त्यांनी ब्राह्मणाचा अपराध करून आलो. असं माझ्याकडून का घडलं असेल, असा विचार त्यांनी मनात येऊ लागला. हे माझ्याकडून का घडलं असेल, हे ब्रह्मदेवा, हे विधात्या, असं त्यांनी करत असताना माझा मृत्यू का झाला नाही, मला मृत्यू का आला नाही, असा विचारच करत होता. का झाला असेल माहितीये, बरेच भाव आहेत माझ्याकडे. त्याच्या डोक्यावर असणारा जो मुकुट होता ना,
तो सोन्याचा होता आणि तो मुकुट जरासंधाचा मुकुट होता. जरासंध मोठा दुराचारी राजा होता महाराज. त्या जरासंधाचा मुकुट डोक्यावर त्यांनी धारण केला होता, मस्तकावर हिसकावून आणलेला मुकुट होता. आणि तुम्ही ऐकलं सर्वांनी, हिसकावून आणलेल्या सोन्यात कली राहतो, त्या मुकुटात कलीनं प्रवेश केला होता. तो मस्तकावर धारण केला आणि कलीनं अशा पद्धतीने त्यांनी प्रवेश केला. राजाची बुद्धी फिरली होती म्हणून हे सगळं त्यांनी घडलं होतं. तुम्ही ऐकतात ना सर्वजण, चुकून एखाद्याची टोपी सुद्धा डोक्यात घालू नये. कधी त्याच्यातलं आपल्या अंगात घुसेल काही सांगता येत नाही. कीर्तन, आता आपण वारकरीच आहोत की नाही, कीर्तनकाराचा एक नियम असतो, कीर्तन करण्याकरिता गुरुजींनी फेटा दिला पाहिजे. गुरुजींचा फेटा जेव्हा प्रसाद रूपानं प्राप्त, म्हणून त्यांनी उगीच कोणाचाही मुकुट आपल्या डोक्यावर घालत जाऊ नये. जरासंध मोठा वाईट होता महाराज, फार वाईट होता. जरासंधाचा मुकुट अशा पद्धतीने मस्तकावर धारण केला म्हणून असं घडलं. राजा व्याकुळ झाला होता. इतक्यात गौरांग येऊन पोहोचला. या गौरांगानं राजाला नमस्कार केला, सगळा वृत्तांत सांगितला. महाराज, आज तुम्ही आमच्या आश्रमात आले होते, आमच्या गुरुजींचा तुम्ही अपराध केलेला आहे, अपमान केलेला आहे. माझ्या गुरुजींच्या मुलानं म्हणजे गुरुपुत्रानं त्यांनी शाप दिलाय, आजपासून 7व्या दिवशी तक्षक नावाचा सर्प दंश होऊन तुमचा मृत्यू होणार आहे. राजा रडू लागला. गौरंगाला वाटलं राजाला मरायची भीती वाटते म्हणून रडतोय, पण तसं काही नव्हतं. राजा म्हणू लागला, गौरंगा, तुझ्या गुरुपुत्रानं असं करायला नको होतं रे. त्यानं मला शाप द्यायला पाहिजे होता की ज्यानं कोणी हे वाईट कृत्य केलं नाही तो त्याच क्षणी गतप्राण होईल. 7 दिवस जगण्याची माझी योग्यता नाही रे. मी ब्राह्मणाचा अपराध करून आलोय, ब्राह्मणाचा अपमान करून आलोय. ब्राह्मण हे भगवंताचं मुख आहे, ब्राह्मण भगवंताला फार प्रिय आहे. म्हणून चुकूनही आपल्या जीवनामध्ये कधीच ब्राह्मणाचा अपमान होऊ देऊ नका. लोक ब्राह्मणांची निंदा करतात. आपल्याला काय कोणी अधिकार लायसन थोडंच दिलं एकमेकाची निंदा करायचं, कोणाचीच निंदा करू नये आणि ब्राह्मणाची तर चुकून सुद्धा करू नये. म्हणाल त्याने ते असं करतात, ते कोण काय करतो ते देव पाहतो ना. तुला काय कोणी त्याने शासक म्हणून नियुक्त केलं थोडंच. देव सर्वांना ज्याच्या त्याच्या कर्माचं फळ देत असतो. आपल्याला काय गरज आहे कोणाच्या उचापती करायची. पण चुकूनही लोकांच्या उचापती करू नये. जगातले सगळे पाप निंदकाच्या जवळ येऊन राहतात. म्हणून त्याने फार मोकळेपणा जीवनात आला असेल तर भगवंताचं चिंतन करा, जगाच्या हिताचा विचार करा, समाजसेवा करा. पण लोकांच्या उचापती करू नका, कोणाच्या काड्या मोडत बसू नका, कोणाचे खलबत्ते कुटू नका. हे केल्यानं पाप लागेल. म्हणून फार मोकळेपणा जीवनात असेल तर भगवंताच्या चिंतनात वेळ घाला. काळ सारावा चिंतने, एकांतवासी गंगा स्नाने, देवाच्या पूजने आणि प्रदक्षिणा तुळशीच्या. फार मोकळेपणा असला तर तुळशीला प्रदक्षिणा घालीत बसा, पण लोकांच्या उचापती करू नका. त्या लोकांच्या गळ्यात खलबतच असतो कुटायला, याचं कूट त्याचं कूट, साऱ्या दुनियाचं कुटीत राहायचं. काय पुण्य प्राप्त होणार आहे ते कुठल्यानं, महत्वाची गोष्ट आहे. असो म्हणून त्यांनी, ब्राह्मणाचा अपराध माझ्याकडून झालाय, आता मी काय करू. रडू लागला राजा. गौरांग मला माझं सांगायचं काम होतं, त्याने आता मी निघालो. गौरांग निघून गेला. राजा विवेकी होता, त्याने विवेक धारण केला आणि काही क्षणात निर्णय केला. तुम्ही ऐकतात ना सर्वजण, लक्षपूर्वक ऐका. परमार्थ करणाऱ्या माणसाला निर्णायक व्हावं लागतं, त्याला निर्णय घ्यावाच लागतो. महत्वाची गोष्ट आहे. जर त्याला देव पाहिजे असेल, जर त्याला परमात्म्याची प्राप्ती करून घ्यायची असेल तर त्याला निर्णयच करावा लागेल. माऊली म्हणतात, झडझडोनी वहिला निघ, ये भक्तीची ये वाटे लाग, जिया पावसे अव्यंग निज धाम माझे. झडझडूनच बाजूला निघावं लागेल, तेव्हा परमात्मा प्राप्त होईल. राजा झडझडून बाजूला निघाला. त्यानं आपल्या पत्नीला बोलावलं, इरावतीला. त्यानं आपल्या मुलाला बोलावलं. 4 मुलं आहेत राजाला. थोरल्या मुलाचं नाव आहे जनमेजय. त्याला बोलावलं आणि जन्मेजयाला बोलावून, इरावतीला बोलावून त्यांनी महाराज आपलं सर्वस्व त्यांच्या हातात देऊन टाकलं. सांगितलं मी निघालो. राजवस्त्र त्यांनी बाजूला काढून ठेवले, वल्कल वस्त्र धारण केले आणि राजा वनाच्या दिशेने जाण्याकरिता निघाला. सर्वस्वाचा त्याग केला. देवासाठी घेऊन जोग अवघा भोग तेजेला. राजाने सर्व भोगांचा त्याग केला महाराज आणि भगवंताच्या प्राप्तीकरिता घर सोडून निघाला. तुम्ही ऐकतात ना सर्वजण, या स्कंदाचं नाव काय आहे? ऐकलं ना सगळ्यांनी? काय नाव आहे या स्कंदाला? अधिकार स्कंद. काय म्हणायचं याला? अधिकार स्कंद. कशाकरिता सांगितला हा? म्हणे त्यांनी परमात्मा प्राप्तीचा अधिकारी कसा असावा हे सांगण्याकरिता. मग राजा परीक्षित त्यांनी सर्वस्वाचा त्याग करून निघालेला आहे. घरदार सोडून निघालेला आहे, पत्नी मुलांना सोडून निघालेला आहे, राजपाट सोडून निघालेला आहे, भगवंताच्या प्राप्तीकरिता निघालेला आहे.
हाच खरा अधिकारी आहे. त्याने त्यांनी सर्वस्वाचा त्याग केला आणि भगवंताचं चिंतन करण्याकरिता गंगेच्या काठावर गेलेला आहे. साष्टांग प्रणिपात गंगामाईच्या समोर केला. विनंती करतोय, आई मला वाचव, माझा मृत्यू त्यांनी जवळ आलेला आहे. 7 दिवसात मला मरायचं आहे. माझा उद्धार कशाने होईल हे मला कळत नाही. सर्वज्ञ असणाऱ्या ऋषीमुनींना त्यांनी कळालं आणि सर्व ऋषीमुनी त्यांनी राजाच्या समोर उपस्थित झाले. सर्वांनी राजाच्या अंतकरणातला भाव त्यांनी जाणला. राजा व्याकुळ होऊन म्हणतोय, महाराज माझ्या मुक्तीचा उपाय मला काहीतरी सांगा. कोणी म्हणतो यज्ञ कर, कोणी म्हणतो याग कर, कोणी म्हणतो तप कर, कोणी म्हणतो जप कर, कोणी म्हणतो ध्यान कर, पण कोणताच उपाय 7 दिवसात उद्धारून नेईल असा दिसेना. मग काय करावं? राजा म्हटलं, मी का व्याकुळ होतोय सर्वांच्या समोर? मी आईच्या गर्भात असताना मला कोणीतरी सोडवण्याकरिता वाचवण्याकरिता आला होता. तो जगाचा मालक आहे. मग या सर्वांच्या समोर विनंती करण्यापेक्षा मी भगवंताची विनंती का करत नाही? डोळे बंद करून टाकले. उंच आकाशाच्या दिशेने हात करून भगवंताचा धावा करू लागला. देवा धाव. कृष्ण कृष्ण मुकुंदा जनार्दना कृष्ण गोविंद नारायण. कृष्ण कृष्ण मुकुंदा जनार्दना कृष्ण गोविंद नारायण. कृष्ण कृष्ण मुकुंदा जनार्दना कृष्ण गोविंद नारायण. कृष्ण मुकुंदा जनार्दना कृष्ण गोविंद नारायण. नारायण रे 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 नारायण रे
डगमग डोले माझे पाण्यावरी नावावरे पैठणीच्या पांडुरंगा डगमग डोले माझे पाण्यावरी पैठणीच्या पांडुरंगा धाव भगवंता देवाचा धावा करू लागला राजा. तुम्ही ऐकतात ना सर्वजण. मला तर जणू आताच कथा सुरू झाल्यासारखं वाटायला लागले. असो येताना घड्याळ घरीच ठेवून येत जा. कोणी आणतच जाऊ नका. तेरी वाणी हरि गुण गाये तब इतना समझ लेना अब हरि से मिलन होगा. देव भेटण्याचं लक्षण आहे. आपल्या जीवनामध्ये योगायोगानं का होईना पण संत आले रे आले. संतांची भेट आपल्याला झाली आणि आपल्या तोंडातून हरी 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 उच्चार त्यांनी सहज स्वाभाविक होऊ लागला की समजायचं देवाचं आपल्याकडे लक्ष आलंय. देव आपल्याकडे लक्ष देतोय. देवाला वाटतंय याला जवळ घ्यायचंय. देवाच्या मनात येतं ज्याला जवळ घ्यायचं त्याच्याच जीवनात संत येतात. पक्का लक्षात ठेवा. त्याच्या तोंडातून देवाचं नाव त्यांनी बाहेर पडतं. देवाला जेव्हा वाटतं याला जवळ घ्यायचं तेव्हा. असं नाही होऊ शकत. म्हणून त्यांनी राजाच्या जीवनामध्ये एक विलक्षण असणारा क्षण आला. राजा गंगेच्या काठावर त्यांनी बसले असताना शांत शीतल त्यांनी वारा येऊ लागला. सर्वजण पाहू लागले काय होत आहे. दिव्य असणारी एक दिगंबर मूर्ती समोरून आली. तत्रा भवत भगवान व्यासपुत्रो यदृच्छया गामटमानो अनपेक्षः अलक्षलिंगो निजलाभतुष्टो वृतस्य बालैर अवधूत वेशः. अवधूत वेशामध्ये आणि समोरून श्री शुकदेवजी महाराजांचं आगमन झालं. शुकाचार्य महाराजांना पाहिल्यावर सगळे ऋषीमुनी जमा झाले होते. अत्रि वशिष्ठ चवन भरद्वाज अरिष्टनेमी भृगु अंगिरा पाराशरो आदिसुतस्तराम एवढे नाव आहेत सगळ्या ऋषीमुनींचे. हे सगळे ऋषीमुनी त्यांनी होते. सगळेजण उठून उभे राहिले. शुकाचार्यांना पाहिलं आनंद विभोर झाले आणि राजाला म्हणू लागले राजा मोठा भाग्यवान आहेस. अरे समोरून आले ते काही सामान्य नाहीत. भगवंताला अतिशय प्रिय आहेत. ते शुकाचार्य महाराज आहेत. राजाला सांगितलं जा तू जो प्रश्न आम्हाला विचारतोयस तू त्यांच्या समोर जाऊन विचार. राजा आनंद विभोर झाला.
राजाने शुकाचार्यांचं स्वागत करायला सुरुवात केली. राजा स्वागत करतोय, त्यांना उंच आसनावरती त्यांनी बसवलेलं आहे. सर्व ऋषीमुनी त्यांनी पाहतायत. कथेमध्ये ज्यावेळेला शुकाचार्यांचं आगमन होतं त्यावेळेला यजमानानं त्यांनी अशा पद्धतीने शुकाचार्यांची पूजा करावी असा नियम असतो. म्हणून आता महाराज त्यांनी शुकाचार्यांची पूजा करतील. आदिग्रंथाची पूजा करा, आदिग्रंथाची पूजा करा. तोपर्यंत आपण शुकाचार्यांचं स्वागत करूया. हरि की कथा सुनाने वाले, हरि खबर सदिलाने वाले, तुमको लाखों सलाम, तुमको लाखों सलाम. हरि कथा सुनाने वाले, हरि खबर सदिलाने वाले, तुमको लाखों सलाम, तुमको लाखों सलाम. भूल रहे थे वन में, बल खो बैठे थे तन में, हम भूल रहे थे वन में, बल खो बैठे थे तन में. तुम्हें आकर हम गदाकर जीवन कर दिया निहाल. कथा सुनाने वाले, हर खबर सदिलाने वाले, तुमको लाखों सलाम, तुमको लाखों सलाम. हर कथा सुनाने वाले, हर खबर सदिलाने वाले, तुमको लाखों सलाम, तुमको लाखों सलाम. एक तरफ का प्याला जा रहे तुझम के डाला, हम भी उसका प्याला जा रहे तुझम के डाला. मन जला कर जीवन कर दिया निहाल. कथा सुनाने वाले, खबर सदिलाने वाले, तुमको लाखों सलाम, तुमको लाखों सलाम. हर खबर सदिलाने वाले, तुमको लाखों सलाम, तुमको लाखों सलाम. शुक्र शुकदेवजी महाराजांचं आगमन झालं. राजानं महाराजांचं स्वागत केलेलं आहे. त्यांचं उंच आसनावरती त्यांना बसवलेलं. घाली संतासी आसने, पूजा करी काया वाचा मने, असं त्यांनी संतांचा नियमच आहे. म्हणून त्यांना उंच आसनावर बसून राजानं पूजन केलेलं आहे. शुकाचार्य दिव्य आहेत. या भागवतामध्ये तिघेजण सारखेच दिसतात. एक भगवान श्रीकृष्ण परमात्मा, दुसरे उद्धवजी महाराज आणि तिसरे श्री शुकदेवजी महाराज. तिघे सारखेच आहेत महाराज. शुकदेवजी महाराज देवासारखेच आहेत, देवरूपच झालेले आहेत. भगवंताचं चिंतन करता करता चिंतने चिंतने तद्रूपता अशी अवस्थाच त्यांना प्राप्त झाली. गोविंद गोविंद मना लागली या छंद, मग गोविंद ते काया भेद नाही देवातया. आनंदले मन प्रेमे पाझरती लोचन, तुका म्हणे आळी जेवे नुरेची वेगळी, अशी स्थिती त्यांची झालेली असते. म्हणून शुकाचार्य समोरून त्यांनी आलेले आहेत. मोठा आनंदी राजा त्यांनी झालेला आहे. कसं काय झालं असेल असं? का बरं शुकाचार्य आले असतील? राजा शुकाचार्यांना शोधायला गेला नाही, शुकाचार्य राजाला शोधित आहे. परमार्थ जर करायचा असेल ना, तुम्ही ऐकतात ना सर्वजण, गडबड नाही काही. महत्वाचा मुद्दा सांगतो. परमार्थ जर करायचा असेल तर गुरुची आवश्यकता असते, म्हणजे मार्गदर्शन करणारा गुरु. गुकारस्तांधकारोस्ती रुकारत्तन निरोधका, गुरु शब्दाचा अर्थ सांगितला मी तुम्हाला.
गु शब्दानं अंधार घ्यायचा आणि रू शब्दानं त्याला घालवणारा असा अर्थ घ्यायचा। जो आपल्या जीवनामधला अज्ञानाचा अंधार घालवणार आहे त्याला गुरु म्हणतात। गुरु शब्दाचा हा अर्थ आहे। म्हणून त्यांनी गुरु शिवाय त्यांनी गुरुविने कोण बताय बाट, बडा बिकट है यमघाट। पण गुरु शिवाय कोणी मार्गदर्शन करू शकत नाही। पण आपल्याला गुरु कळत नाही, आपण कोणालाही गुरु म्हणतो। आम्ही हे पांढरे कपडे घालून मस्त तुमच्या समोर त्यांनी झालं की तुम्ही आम्हाला गुरुच म्हणता। गुरु काय बाहेरून ओळखायची गोष्ट नसते, गुरु कोणालाही ओळखू येत नसतो। पण आपण गुरुला शोधायला जाणे इतकी आपली पात्रता नाही, आपली योग्यता नाही। आपण गुरु ओळखू शकत नाहीत, मग काय करायचं? आपण गुरूंना शोधायला जायचंच नाही। मग गुरु आपल्याला शोधित आले पाहिजे, आपल्या जीवनात त्यांचं पदार्पण झालं पाहिजे आपोआप। त्याच्याकरिता काय केलं पाहिजे त्याचं सूत्र सांगतो। आपण चांगलं साधक झालं पाहिजे, आपण चांगलं साधक झालं पाहिजे आणि चांगलं साधक होऊन आपण आपल्या जागेवर बसलं पाहिजे। बस एवढं जरी केलं तरी परमात्म्याला करुणा निर्माण होईल आणि तो स्वतःच तुमच्या समोर तुमचे गुरुजी पाठवून देईल। महत्वाची गोष्ट आहे। दृष्टांत सांगतो। आंब्याच्या झाडाला बऱ्याच म्हणजे उन्हाळ्याच्या दिवसात त्यांनी बऱ्याच कैऱ्या येतात, आंबे त्यांनी येतात की नाही? हजारो त्यांनी कैऱ्या आलेल्या असतात, त्याच्यातला एखादाच पाड होतो, पाड एखादाच होतो। पोपट येतो आणि तो बरोबर त्यांनी पाडावरच जाऊन बसतो। हजार कैऱ्या असतात, कैऱ्यांवर बसत नाही, पाडावरच जाऊन बसतो। आता त्या पाडानं काय पत्र लिहिलं असतं का, हरिभक्तीपरायण पोपटराव मी आताच पाड झालेलो आहे आणि माझा आस्वाद घेण्याकरिता तुम्ही या, असं काय त्यांनी पाडाने काही पत्र लिहिलेलं का? अजिबात नाही। तरी सुद्धा पोपट येतो आणि त्याच पाडावर जाऊन बसतो। का बरं माहिती आहे? त्या पाडानं म्हणजे त्या कैरीनं स्वतः परिवर्तन केलेलं असतं। काय परिवर्तन केलं तिनं? ती हिरवी होती, ती हिरवीची पिवळी झाली। महत्वाचा मुद्दा, पहिला मुद्दा। दुसरा, ती त्यांनी टणक होती, ती मृदू झाली। आंबा त्यांनी मृदू असतो ना, मऊ होतं। आणि ती आंबट होती, ती गोड झाली। तीन प्रकार स्वतः त्यांनी अशा पद्धतीने बदल करून टाकला। तिने त्यांनी मृदुता धारण केली, तिने मधुरता धारण केली, तिने त्यांनी हिरवटपणा टाकून दिला आणि आपल्याच जागेवर बसली। पोपटाला त्यांनी स्वतः यावं लागलं तिचा आस्वाद घेण्याकरता। तसं श्रीगुरु रूपी शुक आहे, शुक म्हणजे पोपट। श्रीगुरु रूपी शुक आपल्या जीवनात स्वतःच येईल, पण केव्हा? जेव्हा अहंकाराचा टणकपणा आपल्या जीवनातून निघून जाईल तेव्हा। जेव्हा कुविचारांचा हिरवटपणा आपल्या पोटातून निघून जाईल। आपण फार हिरवे आहेत, अजून फार कुविचार आपल्या पोटात आहेत। आपल्या पोटामध्ये काम आहे, क्रोध आहे, लोभ आहे, मोह आहे, मद आहे, मत्सर आहे, दंभ आहे, अहंकार आहे, द्वेष आहे, मत्सर आहे। या सगळ्या गोष्टींना आपण धुमसतो आहोत, हाच हिरवटपणा आहे। आणि विपरीत दुराग्रहाचा त्यांनी आंबटपणा आपल्या पोटात आहे। आपण स्वतःला शरीर समजतो आहोत, आपण स्वतःला अमुक समजतो आहोत, आपण करता धरता समजतो आहोत, मी करतो म्हणूनच होतं असा अहंकार आपल्या पोटात आहे। जोपर्यंत या प्रवृत्ती आपल्या पोटात आहेत तोपर्यंत श्रीगुरु त्यांनी जवळ आले तरी कळणार नाहीत। पण चांगलं साधक होऊन आपण आपल्या जागेवरती बसावं, आपोआप श्रीगुरु आपल्या जीवनात येतील आणि कधी तत्वबोध प्राप्त करून देतील सांगता येणार नाही। म्हणून त्यांनी एखाद्यातून माळ घातली म्हणजे तो आपला गुरु झाला आणि तो आपला उद्धार करेल असा जर विचार आपल्या मनात असेल तर तो सामान्य विचार आहे। विशेष विचार तर एवढाच आहे की आपण साधक होऊन बसावं, भगवान गुरु रूपानं प्रगट होईल आणि तत्वज्ञान प्राप्त करून देईल, आपोआप मुक्त व्हाल। राजानं असंच केलं। राजा गुरुला शोधायला गेला नाही, राजा फक्त चांगला साधक होऊन सर्वस्वाचा त्याग करून आपल्या जागेवर बसलेला आहे। त्याचा परिणाम काय झाला असेल तर भगवंताला करुणा आली। आपणची देव होय गुरु, म्हणून तर आधी मी तुमच्या समोर सांगितलंय शुकाचार्य भगवंतासारखेच दिसतात। नवे नवे तो देवच शुकाचार्यांच्या रूपाने प्रगट झाला आणि राजाच्या समोर आला। राजाला आनंद झाला। राजा त्यांच्या समोर जाऊन विनंती करू लागला, महाराज मला 7 दिवसात मरायचे, तुम्ही ऐकतात ना सर्वजण? महत्वाचा मुद्दा सांगतो। मी पाप केलंय, मी पाप केलंय म्हणला। अरे पाप केलेलं कोणी सांगतं का लोकांच्या समोर? लोक पडद्याच्या आड पाप करतात आणि ते पाप कोणासमोर सांगितलं जात नाही। लोक पुण्य सांगतात आणि ते छापून सांगतात, पुण्याचे बोर्ड तयार केले जातात, पण पाप मात्र कोणी सांगत नाही। पाप झाकून ठेवलं जातं। पण खरं सांगू, साधू संतांच्या समोर गेल्यानंतर त्यांनी पाप प्रगट केलं पाहिजे, मी पाप केलेलं आहे म्हणा। जसं डॉक्टरांच्या समोर गेल्यानंतर त्यांनी महाराज काय काय कुपथ्य केले, पोट दुखतंय, पण ते विचारतात काय खाल्लं होतं सांग, मग त्यांना सांगावं लागतं वडे खाल्ले होते, भजे खाल्ले होते, अमुक केलं होतं, खरं सांगावं लागतं, मग ते ट्रीटमेंट देऊ शकतात। वकिलाच्या समोर गेल्यानंतर सांगावं लागतं मी काय काय केलं ते,
निदान वकिलाला तरी सांगावं लागतं. मग तो पुढे त्यांनी भांडण करतो. वकिलाचं नाव आहे झगडपट्टू. त्याचं नावच आहे झगडपट्टू. खरं नाव आहे बरं काय, वस्तुस्थिती सांगतोय. हा, तो केव्हा झगडेल तुमच्या बाजूने, जेव्हा तुम्ही तुमचं खरं खरं त्याला सांगाल तेव्हा. डॉक्टरच्या समोर, वकिलाच्या समोर गेल्यावर जसं खरं सांगावं लागतं, तसं संतांच्या समोर गेल्यानंतर सुद्धा खरं सांगावं लागतं आपण काय काय करून आलो ते. आणि नाही खरं सांगितलं तर डॉक्टर वकील काय सर्वज्ञ नाहीत, त्यांना कळत नाही, ते अंदाजपंच तुमची ट्रीटमेंट करतील. पण संत तसे नाहीत, ते सर्वज्ञ आहेत, त्यांना सगळं कळतं. तुम्ही किती खोटं बोललं तरी पण तुमचं खोटं सुद्धा त्यांच्या समोर उघड पडतं. म्हणून संतांच्या समोर त्यांनी लपवायचं नाही, खरं सांगायचं. राजानं खरं सांगितलं, महाराज पाप करून आलोय, ब्राह्मणाचा अपमान करून आलोय, ब्राह्मणाच्या गळ्यात मेलेला साप घालून आलोय, मी पापी आहे, मला वाचवा. तुकोबराय भगवंताच्या समोर म्हणतात, पतित पतित परिनित्रिवाच्या पतित परितु आपुल्या सत्ता मज करावे सरता, नाही चित्त शुद्धी स्थिर पायापाशी बुद्धी, परितु आपुल्या सत्ता मज करावे सरता. अपराधाचा केलो तुका म्हणे किती बोलो, परितु आपुल्या सत्ता मज करावे सरता. खरं बोलावं लागतंय. तुकोबराय बोलतायत, तुकोबराय पापी नव्हते, दुराचारी नव्हते, पण का बोलत होते आपल्याला कळालं पाहिजे कसं बोलायचंय. हे शिकवाय करता अभंग रचना केली. त्याने काय पाप केलं नव्हतं तुकोबरायांनी. भूमिका घेऊन त्यांनी बोलतायत म्हणून कळालं पाहिजे. राजा बोलतोय माझं चुकलंय. ज्यावेळेला संतांच्या समोर जाऊन आपण खरं बोलू ना, तेव्हा संत स्वीकार करतात, आवेर करत नाही. असं म्हणून व्याकुळ होऊन त्यांनी विनंती करत होता, महाराज कृपा करा. हे सद्गुरुनाथा हात जोडितो अंत नको पाहू, सद्गुरुनाथा हात जोडितो अंत नको पाहू, अंतकरणापासून व्याकुळ होऊन म्हणायला लागले, भामटेपणा संतांच्या समोर चालत नाही महाराज. तिथे गेल्यावर व्याकुळताच असावी लागते, नाही तर त्यांना भामटे सुद्धा ओळखू येतात. किती भामटा असला आणि संतांच्या समोर किती भामटेपणा करत असला तरी त्याचा भामटेपणा उघड पडतो त्यांच्या समोर. पण ते फार दयाळू असतात. तुम्ही लक्षात घ्या मी काय सांगतो ते. भामटेपणा तुम्ही करत आहात, त्यांना तुम्ही असं समजू नका यांना काही कळत नाही म्हणून, त्यांना बरंच कळतं. पण ते तुमच्या भामटेपणावरही पांघरून घालतात. त्यांना माहिती आहे यांना जर मी कठोर शब्दात आता बोलेन, यांचं ताडण करीन तर लांब जातील, यांच्या उद्धाराचं काय मग. म्हणून त्यांनी ते त्याला कठोर शब्दांमध्ये ताडण करीत नाहीत, त्याला सांभाळण्याचाच प्रयत्न करतात, त्याला धरण्याचाच प्रयत्न करतात. महत्वाची गोष्ट आहे. म्हणून शुकाचार्य प्रसन्न झालेले आहेत. आणि खरं बोलला राजा, त्यानं प्रश्न विचारायला सुरुवात केली, महाराज सांगा. आता पृच्छामि संसिद्धिम योगिनाम परमं गुह्य पुरुषस्य यत् कार्य म्रियमानस्य सर्वथा. विनंती करत होता, अहो आद्य वयम ब्रह्मण सत्सेव्या क्षत्र बांधवा, तुम्ही अतिथी रूपानं त्यांनी आलेले आहात, माझ्यावर कृपा करा. लवकरात लवकर त्यांनी मला मरायचंय, लवकरात लवकर मरणाऱ्या माणसाच्या मुक्तीचा उपाय मला सांगा, असं त्यांनी बोलू लागले. शुकाचार्याने राजाच्या मस्तकावर हात ठेवला. परत ऐका, शुकाचार्यांनी राजा परीक्षितीच्या मस्तकावर हात ठेवला. त्याचा परिणाम काय झाला असेल, राजाला त्याच क्षणाला भगवंताच्या चतुर्भुज रूपाचं दर्शन प्राप्त झालं. महाराज एक प्रघात आहे, हात ठेविला मस्तकी प्रसाद देऊन केले सुखी. प्रसादच प्राप्त झाला, संत कृपा झाली, इमारत फळा. म्हणून संतांची कृपा त्याने प्रवाहित झाली आणि खऱ्या अर्थानं भगवत दर्शन झालं. राजाचं तिथंच काम पूर्ण झालं. मग आता राजाला जर भगवंताचं दर्शन झालं तर मग त्याने आता पुढे कथा सांगायची काय गरज आहे. मग का बरं त्याला कथा सांगितली. आपण आहोत ना सगळेजण कथा ऐकायला. ही कथा आपल्याकरता सांगितली. अर्जुनाला गीता सांगितली असंच सगळेजण म्हणतात, पण अर्जुनाकरता नाही सांगितली. अर्जुनाचे नि व्याज गीता प्रकाशनी श्रीराजे. अर्जुनाचं निमित्त करून गीता सांगितली. संसारा एवढं ओझ जगाचं फेडायचंय म्हणून. पण गीता आपल्याकरता सांगितलेली आहे, भागवत आपल्याकरता सांगितलेलं आहे. आणि आपण आज तोंड वर करून म्हणतो काय गरज आहे आज तुमच्या या भागवताची, रामायणाची, महाभारताची. असं म्हणायचं नाही तोंड वर करून, नाही तर देव तोंड वाकडं करून टाकेल. महत्वाची गोष्ट आहे.
महत्वाचा भाव तुमच्या समोर सांगतो. म्हणून त्यांनी गरज आहे या रामायणाची, गरज आहे भागवताची, गरज आहे महाभारताची. आज जगाला लोकांनी नीतिमत्तेने वागावं असं वाटत असेल तर या शास्त्राची गरज आहे. शास्त्र आहे, लोकांनी ऐकलं पाहिजे. पण परत परत धन्यवाद देतो या तरुण मुलांना की ज्यांनी श्रीमद भागवत रूपी गंगा या गावात आणली आणि एवढ्या लोकांना त्याचा लाभ होतो. महत्वाची गोष्ट आहे, याची आज गरज आहे समाजाला. लोक फार उन्मत्त झाले हो. लोक उन्मत्त होऊन त्यांनी वागतायत, कोणालाच मानत नाही. मान हो मात पिता नाही देवा, साधू पही करवा रही सेवा. आई बापाला मानत नाहीत, साधू संतांना मानत नाहीत, ज्येष्ठ श्रेष्ठांचा आदर करीत नाहीत, त्यांना धर्म मान्य नाही, शास्त्र मान्य नाही. मोठी खंत वाटते महाराज. याच मातीत आपण जन्माला आलो, ही आपली आई आहे. या धर्मात आपण जन्माला आलो, ज्या धर्मात जन्माला आलो त्या धर्माची चाड आपल्याला नाही. आपण त्याच धर्माची निंदा करतो. आपल्याला मोठा आदर वाटला पाहिजे या भारत भूमीचा. ही आपली आई आहे, हिच्यामध्ये असणारे संस्कार आहेत. आपल्या भारतामध्ये विविधता पाहायला मिळते, पण विविधतेतून त्यांनी एकरूपता पाहायची दृष्टी प्राप्त झाली पाहिजे. आणि ती जर टिकून ठेवायची असेल तर आज या ठिकाणी या ग्रंथांची आवश्यकता समाजाला आहे. गरज आहे महाराज, गरज सांगतोय, गरज आहे याची आज. असो, राजाला त्यांनी कृतार्थ करून टाकलं, पण पुढे त्यांनी कथा सांगितली. राजानं प्रश्न विचारला, सांगा लवकरात लवकर मरणाऱ्या माणसाच्या मुक्तीचा उपाय काय आहे. शुकाचार्य महाराज प्रसन्न झाले आणि इथंच प्रथम स्कंद पूर्ण झाला. आता आपण दुसऱ्या स्कंदात पदार्पण करतो आहोत. दुसरा स्कंद म्हणजे नवीन विषयाला सुरुवात करायची आहे, नवीन मुद्दा त्यांनी ऐकायचा आहे. तो नवीन दिवशी ऐकला पाहिजे नाही का. पण आता आज तिसरा दिवस आहे कथेचा. आज आपली कथा इथेच विराम पावणार आहे. प्रथम स्कंद पूर्ण झालेला आहे. द्वितीय स्कंदात आपण आज वाटत होतं बरंच पुढे जायचं, यांना सांगितलं होतं लांब जायचं, पण तेवढं लांब मला जाता आलं. मला ते जाता येणार पण नाही. फार महत्वाचे काही प्रसंग असतात, ते सांगितलेच पाहिजेत असं मला वाटतं. तुमच्या समोर मी किती सांगावं असं त्यांनी मला वाटतं. फक्त तुम्हाला वाटलं पाहिजे किती ऐकावं, किती किती ऐकू असं जर तुम्हाला वाटलं तर मला वाटेल किती किती सांगू. म्हणून त्यांनी प्रसन्न चित्तानं ऐकत राहा. आज ज्या वेळेला मी थांबतोय याच्यापेक्षा जास्त वेळ कदाचित होणारच नाही कथेत. याच वेळेपर्यंत आपण थांबणार आहोत. म्हणून त्यांनी तुम्ही आता 2-3 दिवसापासून हेच आपण पाहतो आहोत की कथा मी 6 वाजता सुरू होणार म्हटलं, आज 6:15 सुरू झाली. उद्या त्यांनी बरोबर 6ला सुरू होईल. आणि जरी 6ला सुरू झाली, तुम्हाला जास्त ऐकायचं असेल तर ती 10 वाजताच त्यांनी थांबेल. म्हणजे आरती बिरती होऊन आपण 10 वाजेपर्यंत त्यांनी आता थांबणार आहोत. असो, उद्या त्यांनी श्री शुकदेवजी महाराज राजाच्या प्रश्नाची प्रशंसा करतील, राजाची नाही. राजाचा प्रश्न त्यांनी मोठा विलक्षण आहे. 7 दिवसात मरायचं आहे ना राजाला. राजाला 7 दिवसात मरायचं असं नाही, आपल्याला 7च दिवसात मरायचंय. आपल्याकरता पण 7च दिवस आहेत. आपल्याकरताच कथा आहे. सोमवार, मंगळवार, बुधवार, गुरुवार, शुक्रवार, शनिवार, रविवार आहे की नाही. आपल्याकरता अजून प्लुटोवार, नेपच्यूनवार, हर्षलवार तयार झालेच नाहीत आणि ते होणार पण नाहीत. महत्वाची गोष्ट आहे, आपल्याला 7च दिवसात मरायचे. फक्त राजा सावध झालेला आहे तर आपण बेसावध आहोत, एवढाच फरक आहे. राजा सावध आहे, त्याला माहिती आहे की आपल्याला त्यांनी मरण 7 दिवसात येणार. फरक सांगतो, महत्वाचा मुद्दा आहे का. राजाला शाश्वती आहे 7 दिवस जिवंत राहण्याची. राजाला शाश्वती आहे मी 7 दिवस जिवंत राहीन म्हणून, कारण ब्राह्मणानं शापच तसा दिला होता. इथं बसलेल्या लोकांपैकी कोणीतरी छातीला हात लावून म्हणा बरं की मी 7 दिवस जिवंत राहणारच आहे म्हणून. मी काय वाईट वासनेचं नाही तेवढ्या, मला नाही वाटत कोणी मारावं म्हणून, पण काय सांगता येत नाही महाराज. ग्रास गिळी सत्ता नाही हाती, पण क्षणभंगूर नाही भरवसा, वारे सावध सोडा माया अशा. कधी त्यांनी जावं लागेल सांगता येत नाही. एका क्षणात त्यांनी सुटून जाईल. उड जाएगा एक दिन पंछी रहेगा पिंजरा खाली. एक दिवस त्यांनी निघून जाईल आणि काळ त्यांनी घेऊन जाईल. सावधान. राजाची कथा का ऐकायची आहे, ही घटना का पाहायची आहे, फक्त गोष्ट ऐकायची म्हणून नाही, कथा ऐकायची म्हणून नाही, त्याच्यातून उपदेश अंतःकरणात धारण करायचा आहे म्हणून सावधान. 7 दिवसात राजाला मरायचंय. आपल्याला सुद्धा केव्हाही मरावं लागेल सांगता येत नाही. काळ त्यांनी विचारत नाही तुम्ही कोणत्या वयाचे आहात, तुम्ही कोणत्या जातीचे आहात, धर्माचे आहात, पंथाचे आहात, तुम्ही काही श्रीमंत आहात, शिकलेले आहात की अडाणी आहात. काळ काही विचारित नाही. काळ आला की उचलून घेऊन जातो. म्हणून हेच शिकण्याकरिता ही कथा ऐकायची आहे. असो, राजाचा प्रश्न आहे, त्या प्रश्नाची प्रशंसा. वर्यानेशते प्रश्न करतो लोकहितम नृपहा आत्मविद सम्मत पुंसाम श्रोतव्यादिशो यप्परहा. या प्रश्नापासून त्यांनी द्वितीय स्कंधाला सुरुवात होईल. तो स्कंध आपण त्यांनी उद्या पाहणार आहोत. आजची कथा इथेच विराम पावते. काल आपण श्री डॉक्टर जितेंद्र खामकर, मधुकर येणारे,
प्रदीप पवार. हे जे व्हिडिओ शूटिंग चालू आहे ते सर्व सौजन्य प्रदीप पवार हे मोफत करत आहेत. या ठिकाणी बरेचसे कार्यक्रम असे आहेत, या ठिकाणचा मंडप असेल, साऊंड स्पीकर असेल किंवा इतरही अशा अनेक गोष्टी आहेत की त्यामध्ये ज्यांनी योगदान दिलेलं आहे त्यांनी बरंचसं नाना पाना तोटा या तत्वानं किंवा मोफतच दिलेलं आहे. त्याच्यामुळे मी सर्वांचंच पुन्हा एकदा मंडळाच्या वतीने हार्दिक आभार मानतो. त्यानंतर बाळासाहेब नवले आणि सुधाकर वाघमारे हे अन्नदान करणारे माणसं आहेत. तर या अन्नदान करणारे डॉक्टर जितेंद्र खामकर, मधुकर येणारे, बंडूशेठ थोरात, बाळासाहेब नवले आणि सुधाकर वाघमारे यांचा महाराजांच्या हस्ते सन्मान होत आहे. महाराज त्यांना स्वलिखित जे आनंद अनुभव ग्रंथ आहे तो देणार आहेत. त्याचबरोबर श्रीफळ आणि एक पुष्पही देणार. महाराजांतर्फे ही सप्रेम भेट आहे, त्या सप्रेम भेटीचा स्वीकार त्यांनी करावा अशी मी त्यांना विनंती करतो. त्यानंतर जे आणखी आरतीचे मानकरी आहेत त्यांची मी नावं घेतोय, त्यांनी लगेच तयार व्हायचं आहे. त्यामध्ये सुजलॉन कंपनीचे दारकुंडे साहेब, विलास काळे काका, सुरेश महाराज खेत्रे, मनीषा गवळी महाराज, गणेश नाना रोडे सुरेगाव, भगवान वाळून काकणेवाडी, यादव चोबे बाबुर्डी, तुकाराम विष्णू मेहत्रे सुपा, त्याचबरोबर नंदूकाका परदेशी सुपा. आणि स्वयंसेवकांमध्ये आज आम्ही काही आमच्या ठराविक स्वयंसेवकांना मान दिलेला आहे. त्यामध्ये सचिन काळे, अक्षय थोरात, संतोष वाळुंज आणि अमोल गवळी हे स्वयंसेवक आहेत, त्यांनाही मान दिलेला आहे. आणि या स्वयंसेवकांबरोबरच आज 14 नोव्हेंबर बालदिन आहे आणि बालदिन असल्यामुळे आपल्या बालकांनाही कधीही आपल्याबरोबर 4-4 तास या ठिकाणी कथा ऐकतात, म्हणून त्या बालकांनाही या आरतीचा मान दिलेला आहे. त्या बालकांची नावं घेणार नाही, कारण जे आयत्या वेळेला इथं जे उपलब्ध झालेले आहेत त्यांचंच नाव न घेता थेट त्यांना आरतीसाठी बोलावण्यात आलेलं आहे. महाराजांबरोबरही अखंड आणि आज ते दोघेही ते येतील आज, कारण आज 14 नोव्हेंबर आहे, बालदिन आहे. त्यांनाही आपण आरतीचा मान देऊया. झालं हे पा या सूचना, त्यांची नावं घेतली त्यांनी पटकन यायचे. या सूचना ऐकून मला फार समाधान वाटतंय, कारण सूचना सांगताना ते असं म्हणत होते की आपण दगड नेवाशावरून वांबोरीवरून आणणार आहोत, आपण ते दगड घडवणार आहोत, आपण ती दगडाची व्यवस्था करणार आहोत. हे आपण करणार आहोत ही जी महत्त्वाची गोष्ट आहे ही सगळ्यांच्या अंतःकरणात असली पाहिजे. आपण करणार आहोत, ते चुकूनही असं म्हणले नाही की हे सगळे तिकडून दगड आणणार आहेत आणि ते असं करणार आहेत आणि असं होणार आहे, म्हणजे हे ते करणार आहेत म्हणजे आपण वेगळं राहून म्हणणं असा त्याचा अर्थ होतो. पण आपण करणार आहोत ही जी भावना त्यांच्याकडून त्यांनी पाहायला मिळाली, हीच भावना इथं बसलेल्या सगळ्या